श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा ज्या वेळेला या पृथ्वीचं योग्य तऱ्हेने पालन केलं, महान तपस्वी प्रजापती हा पृथू यांनी स्वतः अन्न तयार केलं, नगरे गावे राहण्याची व्यवस्था, स्थावर जंगम अशा सर्वांच्या उपजीविकेची सुविधा तयार करून दिली, साधूजनांना उचित अशा धर्माचं पालन जे अपेक्षित होतं ते ह्यांनी करायला सुरुवात केली. आपण आता वृद्ध झालो असून उताराला लागलो आहे आणि ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षणरूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे. म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा मनामध्ये विचार करून त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा म्हणजे पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोडला आणि सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटा तपोवनाकडे गेला, कारण आज्ञाच त्याला तप करण्याची झालेली होती. या पृथूने पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवण्याचे व्रत जसे घेतलेले होते त्याचप्रमाणे तिथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपश्चर्येला लागला. कंदमूल फलाहार शुष्कपर्णाशन क्वचित. काही दिवस त्यांनी कंदमुळं फळं खाल्ले, काही काळ वाळलेले पानं खाल्ले, काही पंधरवाडे पाण्यावर राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर त्यांनी आपला जीवननिर्वाह सुरू केला. ग्रीष्मो पंचतपः वीरो वर्षाश्वासारषाण मुनिः आकंठमग्न शिशिरे उदके स्थंडिले शयः. वीर पृथू उन्हाळ्यात पंचाग्नीचे सेवन करू लागला, पावसाळ्यामध्ये मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत, हिवाळ्यात गळ्या इतक्या पाण्यात उभं राहून दररोज मातीच्या जमिनीवर झोपत मुनिव्रताने आपलं जीवन कंठू लागला. मंडळी, राजा पृथू ज्यांनी पृथ्वीवरती अधिपती म्हणून सत्ता गाजवली, सर्व पृथ्वीवर जीवसृष्टीला एक उत्तम जगण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची निर्मिती केली, जो पृथ्वीपती होता तो तपश्चर्येला गेला. मग या प्रत्येक चरित्रामधनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे खूप आवश्यक आहे मंडळी, खूप आवश्यक आहे. बघा, पाश्चात्य संस्कृती माणसाला भोगून 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 अक्षरशः त्या भोगामध्ये मरायला लावती. पण नाही, ही संस्कृती जी अनादिकालापासून सनातन धर्माच्या प्रवृत्तीने माणसाच्या जीवनामध्ये उत्तम प्रकारे भौतिक सुखाची प्राप्ती करून शेवटी अंतकाळी त्याच्या जीवनाचं कल्याण करण्याचा मार्ग दाखवती, ती ही संस्कृती आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलंच पाहिजे. घरामध्ये आपलं एक कर्तव्य जीवन संपलं की त्यागात शांती. त्याग, एक एक गोष्ट सोडायला शिका, एक एक गोष्ट सोडून आनंदी राहायला शिका. आणि ज्या वेळेला आपण हे सगळं शिकू त्यावेळेला एक समोरच्या पिढीला आदर्श त्याच्यासमोर, जसं आज आपण म्हणतो की आमचे आजोबा इतके तपस्वी होते, आमचे आजोबा खरं बोलत होते, आमच्या आजोबांना हे चालत नव्हतं, आमच्या आजीला हे चालत नव्हतं, आमची आजी असं कधी करत नव्हती, हे आपण जे म्हणतो ते कधीतरी पुढच्या पिढींनी पण म्हणलं पाहिजे की नाही,
आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही हे पाहिलंय की ज्या योगाने घरामध्ये उत्तम आनंद निर्माण झाला. ह्या गोष्टींमुळेच आणि भोगातून कधी कायम लक्षात ठेवायचं की त्यागातून भगवत प्राप्ती आणि भोगातून रोगाची प्राप्ती होती. मग आज जे आपण म्हणतो ना कायिक वाचिक मानसिक सांपत्तिक जे रोग निर्माण झाले ना, त्याचं कारण काय असेल तर माणसाला मिळवण्यापर्यंतचं ज्ञान आहे, पण मिळवलेले त्याचा त्याग करणं हे भगवद्गीता शिकवते. आणि भगवंताच्या आशीर्वादाने ज्याला मिळालेलाचा त्याग करता आला तो जीवनामध्ये सुखी होतो. राजा पृथूने आपल्या जीवनाला तपश्चर्येने तापवायला सुरुवात केलं. तितिक्षुर्यत वाग्दांत ऊर्ध्वरेताजिता निलहा. शीत उष्ण सर्व प्रकारचे द्वंद्व सहन केलं. वाणी मनाचा संयम करून ब्रह्मचर्याचं पालन करत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतला. अशा रीतीने त्याने भगवान गोपाल कृष्णांची आराधना करायला सुरुवात केली. भगवंताची आराधना सुरू झाली. त्याचं तप वाढायला लागलं. त्याच्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाला. चित्त पूर्ण शुद्ध झालं. प्राणायामाने मन आणि इंद्रिय ताब्यात आल्यामुळे वासनाजनित बंधन आपोआप तुटायला लागले. भगवान सनतकुमारांनी त्याला ज्या श्रेष्ठ अध्यात्मयोगाचं शिक्षण दिलं होतं त्यानुसार राजा पुरुषोत्तमाची आराधना करायला लागला. भगवंताची आराधना सुरू झाली आणि हे हळूहळू होतं, एकदम होत नाही. म्हणून रोज समर्थांनी सांगितलं ना की काहीतरी नियम केला पाहिजे. अतिनियम करू नये, खूप त्रास होईल असं नाही, पण नियमाविना राहू नये. एखादा नियमसुद्धा माणसाला उत्तम अशा वैराग्याची प्राप्ती करून देऊ शकतो. त्याच्या या भगवंताच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध सात्विक झाल्यानंतर भगवत चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झालं. आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधिभूत 5ही कोशांना त्याने नष्ट केलं. अनेक जाणकार श्रोत्यांना हे पंचकोश माहिती असतील. योग मार्गामध्ये याचं विस्तृत वर्णन आलंय. पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश. एका कोशातून दुसऱ्या कोशामध्ये प्रवेश करायचा, एक एक शुद्ध करायचा. आपला अन्नमय कोश सुद्धा शुद्ध होत नाही लवकर मंडळी. हा प्रवास करायचा आहे. हे 5 कोश शुद्ध करत, विस्तृत वर्णन आहे ह्याचं सुद्धा. हे 5 कोश शुद्ध करत 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 पुढे त्यांनी टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मूलाधारापासून वर आणीत 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 क्रमशः नाभी, हृदय, वक्षस्थल, कंठ, मस्तकात असणाऱ्या सहस्रारात स्थिर केलं. अहो का? कारण जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वीर पृथूने आपलं चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला. आणि वेळ आल्यावर त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. पृथू महाराज की जय. मग काय हो, ब्रह्मरंध्रामध्ये त्यांनी प्राण स्थिर केलेला शरीर निचेष्टित झालं. शुकाचार्य म्हणतायत, राजा या पृथूची पत्नी अर्ची हे सुद्धा त्याच्याबरोबर वनात आलेली होती. पायांनी जमिनीला स्पर्श सुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती. तरी सुद्धा अतीव भर्तुर व्रतधर्मनिष्ठा शुश्रूषया चारश देहयात्रया नाविंदतार्तीन परिकर्षिता पिसा प्रेयस्करस्पर्शनमान निवृत्ती. पण आपल्या पतीचं व्रत आणि नियम यांचं पालन करीत त्यांची खूप सेवा तिने केली. अर्थात तिला कधीही या गोष्टी माहिती नव्हत्या, पण राजाला आपल्या पतीला जे प्रिय आहे ते करण्यासाठी तिने राज्याचा त्याग केला. आपल्या पतीबरोबर आली आणि पतीची सेवा केली. मुनिवृत्तीला अनुसरून कंद मुळं इत्यादींवर स्वतःच्या जीवनाचा निर्वाह केला. यामुळे जरी ती अतिशय दुर्बळ झालेली होती तरी सुद्धा प्रियपतीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्या कारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट नव्हते. आता
पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथू यांचा देह निष्प्राण झालेला पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला. श्रोते हो, आजचा काळ फार वेगळा आहे. आज माणसाच्या जीवनात कुणी जाण्या येण्यानी इतकं दुःख नाही आहे जितकं दुःख पूर्वीच्या काळी असायचं. आज खूप अनेक गोष्टींमुळे, अनेक परिस्थितींमुळे माणूस दुःख पाठीमागे ठेवून पुढच्या कामाला लागतो. पण विलाप करणाऱ्या त्या सतीने पर्वताच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला. यानंतर अंत्यक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केलं. आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जलांजली देऊन आकाशस्थित देवतांना वंदन केलं. तसंच 3 वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतिदेवांच्या चरणांचं ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीर वर पृथू याच्याबरोबर सहगमन केलेलं पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपापल्या पतींसह तिची स्तुती केली. देवतांची वाद्य वाजू लागली. त्या मंद्राचलाच्या शिखरावर त्या देवांगणा फुलांचा वर्षाव करून आपापसात म्हणू लागल्या, अहो इयं वधुर्धन्या या चैवं भूभुजां पतिं सर्वात्मना पतिं भेजे यज्ञेशं श्रीर्वधूरिव. देवांनो, ही स्त्री धन्य आहे. ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान श्री विष्णूंची सर्व भावे सेवा करते, त्याचप्रमाणे हिने आपल्या पती राजराजेश्वर पृथूची सेवा केली आहे. आपल्या अचिंत्य कर्मांच्या प्रभावाने निश्चितच ही सती आम्हाला ओलांडून आपल्या वैन्यपतीबरोबर उच्चतर लोकामध्ये जाऊ लागली आहे. या लोकी थोड्याच दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंताचे परमपद प्राप्त करून घेतात, आत्मज्ञान प्राप्त करून घेतात, त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे? तेषां दुरापम किंत्वन्य मर्त्यानां भगवत्पदम. जे काही इच्छा आहे ते सगळं त्यांना निश्चित प्राप्त होतं. म्हणून जो पुरुष महत्प्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतर विषयांमध्ये आसक्त असतो, तो निश्चितच आत्मघातकी समजावा. अरे अरे, तो खराच फसला म्हणायचा, जो इतकी उत्तम व्यवस्था असूनही भोगांमध्ये आपलं जीवन संपवतो. मैत्रिय म्हणतायत, विदुरा, देवांगणा अशा प्रकारे स्तुती करत असताना भगवंताच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानियांमध्ये श्रेष्ठ भगवतप्राण महाराज पृथू गेले, त्याच पतिलोकाला महाराणी अर्ची सुद्धा गेली. इत्थं भूतानुभावोऽसौ पृथु स भगवत्तमः कीर्तितं तस्य चरित मुद्दाम चरितस्य ते. परम भागवत पृथू असे प्रभावशाली होते. त्यांचं चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी त्यांचं तुझ्यासमोर वर्णन केलं. जो पुरुष य इदं सुमहत्पुण्यं श्रद्धया वहितः पठेत श्रावयेत् शृणुयाद्वापि सपृथो पदवीमियात. त्याच्या जीवनामध्ये अत्यंत भगवत कृपेचा प्रभाव दिसायला लागतो. जो पुरुष हे परम पवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने वाचतो, ऐकतो, ऐकवितो, त्याला सुद्धा महाराज पृथूंचं पद प्राप्त होतं. श्रोते हो, आपण भाग्यवान आहोत. भगवंताची ही सेवेची संधी भगवंतानी तुम्हा आम्हाला दिली. आज खरं सांगा की खरंच इतके दिवस आपल्याला ही कथा इतक्या क्रमाक्रमाने तशी भौतिक रूपाने ऐकणं शक्य झाली असती का? पण भगवंताची कृपा आहे की भगवंतानी या विज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या माझ्या तुम्ही सगळेजण ऐकतायत, म्हणून आम्हालाही सांगायची एक विशेष प्रेरणा मिळते. ही भगवंताचीच कृपा आहे. हे सगळं देवानी आपल्या इच्छेने निर्माण केलेलं जग इच्छेने तो आपल्या इच्छेप्रमाणे चालवतोय. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या वाटेला ही सेवा आली आहे. खरंच आपण भाग्यवान आहोत. आणि राजाला स्वतः शुकाचार्य सांगतायत, राजा अशा प्रकारे पृथू महाराजांनी आपल्या पत्नीसोबत उत्तम प्रकारे राज्य चालवलं, स्वतः मोक्षाची प्राप्ती करून घेतली, पत्नीला मोक्ष प्राप्त करून दिला,
पुढे या पृथू महाराजांची वंशपरंपरा कशा प्रकारे चालली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.